हॅलो. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित झालेल्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आजच्या या स्किन आणि हेअर मॅनेजमेंट कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे परिचित माझे मार्गदर्शक आदरणीय जगदीश जोगदक सर, तसेच पुणेतील अभिनय क्षेत्रातील एक मोठं नाव अभिनेत्री कापसे मॅडम, समोर बसलेल्या माझ्या सहकारी कोरिओग्राफर दिव्या मॅडम, तसेच सौंदर्यावरती अभ्यास करणाऱ्या उपस्थित सर्व भगिनी, आपल्या सर्वांना सर्वप्रथम मी या आयोजकाचे अभिनंदन करतो की पुणे सारख्या ठिकाणी त्यांनी ही कार्यशाळा आयोजित केली. आपल्या सर्वांना माहित आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सौंदर्य किती महत्त्वाचं आहे आणि आज मी सुंदर दिसावं म्हणून केवळ महिलाच नाही तर महिलाच्या बरोबर पुरुषही स्पर्धेमध्ये आहेत. तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की मी सुंदर दिसावं, त्यासाठी मी नाना प्रकारचे प्रयोग स्वतःवर करून घेत असतो. प्रत्येक मुली, मग त्या 10 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की मी सुंदर दिसावं, सुंदर असावं. मग होतं काय की मी सुंदर दिसण्यासाठी, सुंदर राहण्यासाठी स्वतःवरती प्रयोग करणं चालू असतं. जाहिरातीचं युग आहे. एखादी जाहिरात बघायची आणि पटकन काय करायचं, ते प्रोडक्ट आपण आपल्यावरती स्वतःवरती प्रयोग करायचा. मग कालांतराने काय होतं की आपली जी ओरिजिनल त्वचा आहे त्याच्यावरती परिणाम दिसू लागायला लागतात. मग कालांतराने आपल्याला डॉक्टरकडे जावंसं वाटतं. तिथं गेल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर सांगितलं जातं की तुम्ही जे प्रोडक्ट वापरता ते तुमच्या चेहऱ्याला सूट झालेले नाही आणि तुमचा चेहरा काय झालेला आहे, जी ओरिजिनॅलिटी आहे ती गमावून बसलेली आहे. मग हे अशी वेळ कुणावर येऊ नये त्याच्यासाठी मोठमोठ्या कंपन्या काय करत आहेत की वेगवेगळ्या प्रकारची अशी कार्यशाळा ठेवत आहेत. आपण फेशियल, थ्रेडिंग, आयब्रो हे शब्द सगळ्यांना माहीत आहे आणि सगळ्याचा उपयोग पण करतात, पण नॉलेज किती अपडेट आहे हे महत्त्वाचं आहे. माझ्या 2 भगिनी या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षित झालेल्या आहेत आणि त्यांना असं वाटलं की ज्या पद्धतीच्या कार्यशाळा मोठमोठ्या शहरामध्ये होतात, मग मी माझ्या पुणेतून का सुरू करू नये. तेव्हा गेल्या 8 दिवसापासून त्यांचे प्रयत्न आहेत की जेही ब्युटी पार्लर असतील किंवा वेगवेगळे रंगकर्मी असतील, अशांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांचं जे म्हणणं आहे त्यांनी सर्वात अगोदर आम्हा 3-4 लोकांना सांगितलेलं आहे. याचं कारण आणि चर्चा केलेली आहे. याचं कारण असं आहे की सरांच्या बद्दल, मॅडमच्या बद्दल सांगायचं म्हणजे आम्ही नेहमीच चित्रपट, सिरियल, नाटक याच्याशी संबंधित असतो आणि त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला मेकअप आर्टिस्ट हा एक व्यक्ती नेहमी आमच्या समोर येत असतो आणि मग आम्ही त्याची धावपळ की मी समोरच्या कलाकाराला किती सुंदर दाखवू, त्या भूमिकेसाठी मी काय करू आणि माझे कोणते जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती यूज करू आणि त्या भूमिकेसाठी त्याला परिपूर्ण करू, हे आम्ही सर्व पाहत आलेलो आहोत. आणि मग हळूहळू त्या व्यक्तीचं या क्षेत्रामध्ये इतकं महत्त्व वाढलेलं आहे की काम करणाऱ्या लोकांपेक्षाही जास्त पेमेंट त्यांना मिळत आहे. तर का आपणही त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करू नये.
मग सुरुवात कशी होते आपली की एक छोटासा कुठंतरी आपला 6 महिन्याचा कोर्स करायचा. 6 महिन्याचा कोर्स केला की लागलीच आपल्या घरी पाठी लावून टाकायची ब्युटी पार्लर. इतर सर्व प्रकारचे सौंदर्य प्रसाधनं मिळून जातील. मग आपल्याला जेवढं ते 4-6 महिन्यामध्ये शिकवलेले असते तेच आपण पडीमार करतो आणि लागलीच लग्नाची ऑर्डर घे, वाढदिवसाची ऑर्डर घे, कोणत्याही ऑर्डर आपण घेतो आणि एक दिवस असा येतो की आलेला कस्टमर असमाधानी होतो आणि त्याला काहीतरी कुणाला तरी इचिंग होते, कुणाला तरी त्याची रिॲक्शन होते आणि मग एक दिवस काय होतं की ती पाटी काढून आपल्याला काढून ठेवावी लागते. तर ही वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी काय करायचं आहे आपल्याला की आपल्याला त्याचं परिपूर्ण ज्ञान घ्यायचं आहे. तुम्ही पाहता की पतंजली झाले, पतंजली असेल, ओरफ्लेम असतील, लॅक्मी असेल, खूप मोठमोठे प्रोडक्ट आहेत. फक्त काय करतात आमचं प्रोडक्ट घ्या, त्याच्यामध्ये जे चेतावणी दिलेली आहे ती वाचा आणि प्रोडक्ट यूज करा. पण अशानं आपलं करिअर बनत नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं तर जरी आपण 6 महिन्याचा, 3 महिन्याचा, 4 महिन्याचा कोर्स केलेला असेल तरीही आपलं नॉलेज अपडेट राहण्यासाठी अशा कार्यशाळा आवश्यक असतात. मोठमोठ्या कंपनीतर्फे माझ्या बहिणीसारख्यांना अपॉइंट केलं जातं आणि ते प्रोडक्ट कुणाला प्रत्येक व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती प्रत्येकाला तेच प्रोडक्ट चालू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला टोन ओळखावा लागतो. हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला आवश्यक आहे हे पाहावं लागतं आणि त्याचा यूज करावा लागतो. तर या ठिकाणी त्या दोघीजणीही त्यांचं प्रोडक्ट, आपली त्वचा कशी ओळखायची, आपले केस कोणत्या प्रकारचे आहेत कसे ओळखायचे आणि त्यावरती कोणती ट्रीटमेंट करायची ज्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर पडत. तर आपण सर्वजण या ठिकाणी जे डेमो देणार आहेत त्या डेमोचं ज्ञान आपण आत्मसात करा. आणि या ठिकाणी बऱ्याच पार्लर चालवणाऱ्या भगिनी आहेत तर त्यांनी हे प्रोडक्ट एकदा यूज करावे आणि त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी डेमो देतात आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी, आपलं ज्ञान अपडेट करावं आणि पूर्णपणे ते यूज करावं. त्यामुळं आपल्याही व्यवसायाला चांगली गती मिळू शकते. आणि जाता जाता मी एवढंच या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो की बऱ्याच जणांना असं वाटतं की पार्लरचा व्यवसाय हा खूप घरगुती व्यवसाय आहे. पण आम्हाला तिघांना माहीत आहे की पार्लर ते मेकअप आर्टिस्ट हा जो प्रवास आहे तुम्ही सहज करू शकता. फक्त याच्यामध्ये सातत्य असणं आवश्यक आहे आणि एक वेळ समोरच्या व्यक्तीला जे आवश्यक आहे ते आपल्याला मिळालं की निश्चितपणे तुम्हाला यश पण मिळून जाते. जाता जाता एक कवी सर्वांना माहिती आहे की म्हणतो की फूलों सा चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. कसं असं शक्य असेल कुदरतच बनवलंय मग ते का हैराण असेल. आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे कुदरत भी हैरान है याचं कारण असं आहे की समोरचा जो व्यक्ती आहे त्याला सुंदर बनवण्याचं काम एका मेकअप आर्टिस्टने केलेलं आहे आणि हे ओरिजिनल आणि हे त्याचा चेहरा नंतर मेकअप आर्टिस्टने त्याच्यावरती जे केलेले प्रयोग आहेत त्याच्यामुळं तो कवी अशा पद्धतीने म्हणतो. तर तुम्हाला तुलना लक्षात आली की एक मेकअप आर्टिस्ट काय करू शकतो. तेव्हा अधिक जण बोलता आम्ही या कार्यशाळेसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या भगिनींचं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीने अभिनंदन करतो. थँक्यू.